आजी उठून बस, उठून बस, बस बस उठून बस. हळू हळू हळू. हे घे हे घे हे घे. सावकाश. हळू 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 सावकाश. बरं वाटतंय? हा मेली का ती? हो. काय बोलताय? हे फक्त तुझ्यामुळे झालंय. देवी अक्का बघितलं कोण आलाय? अगं तुझे आदित्य आले तुला भेटायला. आधी अगं पोरी, म्हातारी बरेच दिवस झाला आजारी होती ना, तिला हाताने काही करता येत नव्हतं म्हणून आम्हीच रोज जेवण द्यायचो. आदित्य, हे पेज भात आणि भाकरी आहेत. आदित्य सर, आजीनं काही बी खाल्लेलं नाहीये. मी पेज आणते. हा चालेल. ठीक आहे. आता ती परू पेज आणते ना, ती खाऊन घे. हा हे घे घे. आजी हे घ्या. आजी हो, असं का करताय तुम्ही? पारू तू भरव. तुम्ही काही बी खाल्लेलं नाही. तुम्ही जर का असं उपाशी राहिलं तर कसं बरं वाटेल तुम्हाला? थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज. आदित्य सर, तुम्ही आजींना बरवा. तुमच्या हातनं खायचंय त्यांना. मी वय आजी आता खायचंय. ठीक आहे आजी. आजी शेवटचे 2 घास. हा चला आकर. पारू पारू. किती छान रांगोळी काढलीस. तू जिथे जाशील तिथे घराला घरपण देतेसच ना. पण आदित्य सर, घरात स्वयंपाक केल्याशिवाय घराला घरपण येत नाही. मी त्याचाच विचार करत होतो पारू. तू काळजी करू नको. मी आहे ना, मी आज जातो, काहीतरी काम शोधतो आणि मग पैसे मिळतील आपल्याला. सर, तुम्हाला काम मिळेल, पण तोपर्यंत काय करायचं? म्हणजे असं शेजाऱ्यांकडनं अन्न घेऊन किती दिवस खाणार आहोत आपण? आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. मग काय करू मी पारू? मला खरंच कळत नाहीये. आता तर नाहीये आपल्याकडे पैसे. डोळे बंद करा. डोळे बंद करा. करा म्हणलं ना. काय झालं पारू? 1 मिनिट सर.
आता उघडा डोळे. मुठी खोला. हे काय? माझे कानातले. हे मोडून पैसे आणा. काय? तुझे कानातले मोडून मी पैसे आणू? पर तू बरी आहेस का? काय बोलतीयस तू? पारू, पण तुझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडून हिरावून घेऊन नाही. थोडं थांब. मी जातो कुठेतरी इंटरव्ह्यू देऊन येतो आणि पैसे घेऊन येतो. आज काही झालं तरी आपल्याकडे पैसे येतील. ओके? पण सर, तुम्ही या अशा कपड्यात जाणार आहात का? आधी आजी. आजी. बरो, आजीने हे ऐकलं तर नसेल ना? तू घालते कानातले घाल. चल आजी. आधी आजी काय काय झालं?